नमस्कार, मी ज्योती बर्कले रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते। आज आपण सहज साधी सोपी मोड आलेल्या मटकीची रेसिपी बघणार आहे। मटकीची उसळ बनवताना खूप साधी सोपी ट्रिक सांगितली आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 चमचा लाल तिखट पावडर, पाव चमचा हळद, 2-3 हिरव्या मिरच्या, 3-4 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेला कांदा, उभा पातळ चिरून घेतलेला टोमॅटो, चवीपुरतं मीठ, जिरे, 2 चमचे कांदा लसूण मसाला, पावशेर मोड आलेली उसळ। उसळ बनवण्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतले। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी चांगली फुलली की त्यामध्ये अर्धा चमचे जिरे घालायचे। लसूण आपण ठेचून घातला आहे। थोडासा कढीपत्ता घातलाय। हिरव्या मिरच्या उभ्या कापून घातले। व्यवस्थित असं मिक्स करून घेतले। मटकीच्या उसळीला कांदा भरपूर घालायचा। 2 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ कापून घेतले। तुम्ही कांदा बारीक कापून घेतला तरीही चालेल। मटकीच्या उसळीला कांदा जास्त घातला की चव छान येते। कांदा आपल्याला जास्त नाही परतवायचा, सोनेरी रंग येईपर्यंतच परतवायचा आहे। जास्त डार्क केला की कचकच लागतो। 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतलाय। तुम्ही टोमॅटो सुद्धा कांद्यासारखा उभा पातळ कापून घालू शकता। जास्त मऊ होईपर्यंत परतवायचा नाही। 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घेऊयात। पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचे काळा मसाला। तुम्ही याऐवजी कांदा लसूण मसाला वापरला तरीही चालेल। मसाले मंद आचेवर 1 मिनिटासाठी परतले की उसळीला रंगही छान येतो। यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया। मोड आलेली मटकी पण घालूया। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्याचसोबत 1 चमचा धने पावडर घालायची। चवीप्रमाणे मीठ घालायचे। छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे। याला मंद आचेवर 4 ते 5 मिनिटांसाठी परतून घ्यायचे। मटकी आपण सुरुवातीलाच या मसाल्यांसोबत परतून घेतली। मसाले सुद्धा त्यामध्ये छान मुरतात। मटकीला एक खमंग चव येते, त्यामुळे चांगली परतून घ्यायची। हे बघा, मटकी छान अशी परतून झाली आहे। यामध्ये आपल्याला लगेच पाणी घालायचं नाही। ताटावर थोडं पाणी टाकायचे। तुम्हाला रशाची मटकी हवी असेल तर थोडं जास्त पाणी ठेवा। साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी मंद आचेवर ताटावरचं पाणी थोडं गरम झाल्यावर यामध्ये ओतायचे। मिक्स करून घ्यायचे। मटकी अजून तेवढी शिजलेली नाही। गॅस कमी करून पुन्हा 4 ते 5 मिनिटांसाठी मंद आचेवर शिजून घेऊया। 4 ते 5 मिनिटं झाली आहे। मटकीची उसळ तयार झाली आहे। इथे कांदा भरपूर वापरायचा आहे। मटकी वाफेवर शिजून घ्यायची, म्हणजे मटकीची स्वतःची चव असते ती या भाजीमध्ये उतरते आणि भाजीला छान चव येते। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। कोथिंबीर घालून मिक्स करूयात। तयार झाली मस्त झणझणीत वाफेवर शिजवलेली मटकीची उसळ। पाणी न घालता अशी नुसती वाफेवर मटकीची सुकी भाजी बनवून बघा। मटकीची चव व मसाल्यांचा सुगंध तसाच टिकून राहील। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।